शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो होतो करकम या गावात. तुम्ही इथं बघताय 60 HP ची मोटर आहे साधारणतः, आणि तिथं आधी त्यांचा स्टार्टर होता, पण त्याच्या जागी आपण हा सॉफ्ट स्टार्टर बसवलेला आहे. तर सॉफ्ट स्टार्टर म्हणजे काय, तर तुम्ही बघत असाल 60 HP ला अतिशय छोटा असा स्टार्टर आहे. हा स्टार्टर तुम्ही 10 HP, 15 HP, 20 HP, 25 HP, 30 HP अशा प्रमाणे रेंजमध्ये येतो. 30, 40, 50, 60 जसं पाहिजे तशा HP नुसार हा स्टार्टर येतो. आता तुम्ही बघत असाल की जरी तुमचा स्टार डेल्टाचा MU वगैरे स्टार्टर घेतला तर साधारणतः एवढी साईज असते. त्यामध्ये 3 कॉन्टॅक्टर असतात, मेन, स्टार आणि डेल्टा. त्याच्याऐवजी आपण हा सॉफ्ट स्टार्टर वापरलाय. सॉफ्ट स्टार्टरचा फायदा काय होतो, कोणतीही इंडक्शन मोटर तुम्ही घेतली, म्हणजे जे तुम्ही तुमच्या शेतात मोटर वापरताय, कुठलीही मोटर घ्या, 5 HP, 10 HP, 15 HP, तर त्या मोटरचं नेचर कसं असते, ज्यावेळेस ती मोटर सुरू होताना ती तिच्या रेटेड करंटच्या 10 पट साधारणतः करंट ओढून घेते. म्हणजे 5 HP ची मोटर तुमची जर 10 एम्पियर करंट घेत असेल तर सुरुवातीला ती अगदी 60 ते 100 एम्पियर पर्यंत काही सेकंदासाठी करंट ओढून घेते. एवढ्या जास्त करंटला जर ती मोटर आपण चालू केली तर जो काय स्टार्टर आहे, कॉन्टॅक्टर आहे, तो तुम्ही बघा, कधी पण मोटर सुरू होताना जास्त स्पार्किंग मारतं किंवा खराब होताना, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना आता अनुभव आला असेल, 15 HP ची मोटर आहे आणि सारखं जर मोटर चालू बंद होत असेल तर तुमचं स्टार्टर लवकर खराब होतो. म्हणजे मोटर सारखं चालू बंद होत असेल आणि प्रत्येक वेळेस मोटर सुरू होताना तिच्या रेटेड करंटच्या 5 ते 10 पट करंट हा ओढून घेतो. हे तुमच्या इंडक्शन मोटरचं एक प्रॉब्लेम आहे म्हणा, किंवा हे आहे, आणि त्या प्रकारे आपण स्टार्टर वापरतो. ह्या स्टार्टरमध्ये काय होतंय, हा इतका छोटासा स्टार्टर आहे, पण हा इलेक्ट्रॉनिक आहे. आतमध्ये त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स IGBT म्हणून येतात, किंवा SCR असतात. ह्या SCR ला आपण इलेक्ट्रिकली ट्रिगर करतो. म्हणजे मोटर सुरू होताना जो काही करंट ओढून घेतो तो करंट आपण लिमिट करू शकतो. आता जर आपण हे सुरू केलं, मी तुम्हाला शेवटी सुरू करून दाखवतो, तर इथं तुम्हाला डिस्प्लेवर करंट दिसेल. साधारणतः या मोटरचा रेटेड करंट जर 60 एम्पियर घेतला तर त्याच्या 5 पट जरी धरलं तर 300 एम्पियर जर मोटर करंट ओढून घेत असेल तर हे जी काय सिस्टीम आहे, म्हणजे तुमचं ट्रान्सफॉर्मर, केबल, वायर, ही काय 300 एम्पियरला डिझाईन नाहीत. आणि जरी थोड्या सेकंदासाठी जरी एवढा मोठा करंट ओढून घेतला तर त्या सगळ्यावर ताण येतो. अगदी तुम्ही जर साधा कॉन्टॅक्टर जरी वापरला तर तो जागेवर बस्ट होतो, कारण इतकं जास्त करंट हँडल करायची क्षमता नसते. पण ह्या इलेक्ट्रॉनिक स्टार्टरमध्ये काय आहे की तुमचं कितीही बाबा करंट, जो काही मोटर करंट घेतोय तो काय हा देणार नाही, तर हा सॉफ्टली सुरू करतो. इथं तुम्हाला याच्यावर टायमिंग दिसतंय, तर जसं करंट लागेल तसं तो मोटरला करंट स्लोली सुरू झाल्यामुळे मोटर जो अचानक करंट ओढून घेते तो घेत नाही. त्यामुळे आपल्याला जास्त मोठ्या स्टार्टरची गरज नाही. शेतामध्ये पण हा तुम्ही स्टार्टर 100% वापरू शकता. तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा, साखर कारखान्यामध्ये किंवा जिथं पण मोठ्या मोटर आहेत तिथं हा स्टार्टर कंपल्सरी वापरला जातो. पूर्वी ह्या स्टार्टरची किंमत खूप जास्त होती, पण आता आपण बजेटमध्ये, म्हणजे रेंजमध्ये ह्या स्टार्टरची किंमत आणलेली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं जर तुमचा जो काही मोठा स्टार्टर आहे, ऑइलचा, MUचा, MLचा, जो काय तो सारखा खराब होत असेल तर तुम्ही सॉफ्ट स्टार्टर हा नक्की वापरा. मी तुम्हाला आता सुरू करून दाखवतो. रेग्युलर स्टार्टरपेक्षा ह्याचा फायदा काय की अजून याच्यामध्ये 3 फेजचा करंट तुम्हाला दिसतोय. 3 फेजचं व्होल्टेज मोजता येतंय. हा तुमच्या मोटरच्या व्होल्टेजवर, करंटवर लक्ष ठेवतो. आपण पाहिजे तसं, म्हणजे बाबा एखाद्या फेजचा करंट किती कमी जास्त झाला पाहिजे, व्होल्टेज किती कमी जास्त झालं पाहिजेत, हे सगळे सेटिंग इथं करू शकतो. मेनूमध्ये जाऊन प्रत्येक जसं पाहिजे तसं, म्हणजे मोटर आणि मेकॅनिकल जे मोटरचे हे आहेत, म्हणजे कधी पण बघा तुम्ही, अचानक ज्यावेळेस लाईट फुल व्होल्टेज असतं आणि आपली जर मोटर चालू झाली तर त्या शाफ्टवर फाट्ट दिशेने सुरू होऊन जो बुशिंगवर, बेरिंगवर ताण येतो, मेकॅनिकल जे काय प्रॉब्लेम येतात ते हे सॉफ्ट स्टार्टर वापरल्यानं तुमचे 60% प्रॉब्लेम हे कमी होतात. लक्षात ठेवा. जळायचा प्रॉब्लेम पण कमी होतो. हा का कमी होतो की जे काय वाइंडिंग आहे, आज मिस्त्री वाइंडिंग वायर जो वापरतो, म्हणजे रिवाइंडिंग जे काय करतं, ज्यावेळेस मोटर सुरू होते त्यावेळेस अचानक करंट येतो, त्या इन्सुलेशनवर ताण आला तर ते वीक होत जातं. ती एक रिस्क याच्यामध्ये कमी होते. मेकॅनिकल रिस्क कमी होते. त्यामुळं जर तुमची मोटर सारखं जळत असेल किंवा स्टार्टरला सारखं जळण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा स्टार्टर वापरून नक्की बघा. तुमचे 60 ते 70% प्रॉब्लेम हे कमी होतील. ह्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे काय, तर हा इलेक्ट्रॉनिक आहे. इलेक्ट्रॉनिकला
काय रिस्क असते की बाबा व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन, विजा वगैरे चमकल्या तरच याला रिस्क राहते. आपलं जे व्होल्टेज जर तुमचं स्टेबल आहे, आता याला आपण 1500 व्होल्टेज पर्यंत डिझाईन केलंय, इनपुट 1500, पण जर खूप वीज वगैरे चमकली तरच, पण वीज चमकली तर आपले नॉर्मल स्टार्टर पण खराब होतात. तर ती एक याच्यामध्ये फक्त रिस्क आहे इलेक्ट्रॉनिक असल्यामुळं. बाकी कुठल्याही मोठ्या मोटरला हे स्टार्टर हे कंपल्सरी वापरले जातात. तर तुम्ही तुमच्या 15 HP 20 HP ला जर सारखा प्रॉब्लेम येत असेल तर हा नक्की वापरा. आज आपण कुठं करकम मध्ये जे काय ग्रामपंचायतीची वॉटर सप्लायची मोटर आहे त्याला आपण हा स्टार्टर जोडलेला आहे. मी आता हा फक्त तुम्हाला, याला आपण ॲटो पण जोडून दिलेला आहे, आपलाच डिजिटल ॲटो आहे. मी फक्त बटन ॲटोवर टाकतो, तुम्ही आता चेक करा. हे बरोबर इथं आपण याला साधारणतः 120 सेकंदाचा डिले लावलाय. 120 सेकंदानंतर हा ऑटोमॅटिक मोटर चालू करेल. मोटर सुरू झाल्यावर मोटरचा व्हायब्रेशन्स, आवाज हा खूप जास्त आहे, त्यामुळे पुढचं काय तुम्हाला म्हणजे ऐकू येणार नाही. हा टाइम डिले पडलाय. तर त्यानंतर इथं तुम्हाला मोटरचं सुरुवातीचं एम्पियर आणि रनिंग मधला एम्पियर हे तुम्हाला क्लिअरली दिसेल. तर हे तुम्ही बघा, ही मोटर आहे आता एक साधारणतः किती 100 सेकंदामध्ये चालू होईल. तर तुम्हाला सिंपल मध्ये फायदा काय आहे ह्याचा सॉफ्ट स्टार्टरचा नॉर्मल स्टार्टरपेक्षा? नॉर्मल स्टार्टरला कॉईल असते, ज्या आपण वेळेस सप्लाय देतो त्यावेळेस तो खट्ट दिशेने चालू होतो. चालू झाला की जे काय व्होल्टेज आलेलं आहे ते तर मोटरला देतो. मोटर प्रचंड प्रमाणात करंट ओढून घेते. मोटरनं अचानक करंट ओढून घेतल्यामुळे ज्या काय पट्ट्या एकमेकांना चिटकतात तिथं स्पार्किंग होतं आणि आपला कॉन्टॅक्टर, मोटर म्हणजे सगळंच प्रॉब्लेम येतो. कॉन्टॅक्टरला सारखं मेंटेनन्स आहे, कॉईल उडायची भीती आहे. अचानक करंट मोटरला जास्त मिळाल्यामुळं मोटरच्या वाइंडिंगवर ताण आहे, मेकॅनिकल बुशिंग बेरिंगवर ताण येतो, कारण एकदम स्पीडमध्ये मोटर सुरू होते. हा त्याच्या विरुद्ध काय करतो की सुरुवातीला फक्त 30% व्होल्टेज देतो मोटरला. म्हणजे जरी आलेला 400 असेल तर त्याच्या 30% म्हणजे साधारणतः 70-80 व्होल्टेज देतो. मोटर थोडासा करंट ओढून घेते, थोडं व्होल्टेज वाढवत जातो, करंट वाढवत जातो. त्यामुळं जो काय अचानक जो ताण येतो सिस्टीमवर, तुमच्या डीपीवर, मोटरवर, हा सगळा कमी होतो आणि जळायचं जी काही रिस्क आहे ती तुमची कमी होते. ह्याच्यामध्ये जवळजवळ 50 पॅरामीटर आहेत. म्हणजे मोटरचं अंडर व्होल्टेज, ओव्हर व्होल्टेज, ट्रिप टाइम, त्याचे कर्व कसं सुरू करायचं, हे सगळं आपण सेटिंग करू शकतो. ह्याच्या सेटिंग आपण इन डिटेलमध्ये नंतर बघूया. पण बाहेरच्या देशात बऱ्यापैकी सगळे सॉफ्ट स्टार्टर वापरतात. आपल्या भारतामध्ये पण मोठ्या मोटरांना हेच स्टार्टर वापरतात. तर शेतीसाठी सुद्धा तुम्ही हा स्टार्टर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्याचा तुम्हाला फायदाच होईल. इतके दिवस रिपेरिंगची सुविधा नव्हती, पण आता हा रिपेरिंग सुद्धा आपल्या इथं होऊ शकतो, प्लस सुरू पण होऊ शकतो. आता फक्त 4 सेकंद राहिलेत, मोटर सुरू होईल. अचानक आवाज जास्त येतोय, तुम्ही एकदा चेक करा.